बदली झालेल्या शिक्षणाधिकारी किरण कुवरांच्या दालनात गोमूत्र व गंगाजल शिंपडून रिपाईचा आनंदोत्सव। सरवड येथील जातीय अत्याचाराविरोधात सत्यशोधक संघटनेची निदर्शने, आरोपींच्या अटकेची केली मागणी। दिव्यांग व्यक्तींच्या विविध प्रश्नांसाठी प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलनातर्फे धुळ्यात करण्यात आली निदर्शने। आणि मुस्लिम परिसरातील गटारींचं सांडपाणी हिंदू वस्तीमध्ये सोडल्यानं तणाव, नागरिकांचं प्रशासनाला निवेदन। धुळे जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी किरण कुवर यांची बीड येथे बदली करण्यात आली आहे। सदर शिक्षणाधिकारी असणाऱ्या किरण कुवर यांनी आपल्या कार्यकाळात प्रचंड भ्रष्टाचार केल्याचा आरोप रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या मराठा आघाडीचे प्रमुख पंकज साळुंखे यांनी केला होता। त्यांच्या भ्रष्टाचाराबाबत शासनाकडे त्यांनी सातत्याने पाठपुरावा देखील केला होता। तसेच किरण कुवर यांची बदली करण्यात यावी अशी मागणी देखील अनेक दिवसांपासून त्यांच्यातर्फे करण्यात येत होती। या संदर्भात पत्रकार परिषदेत सर्व प्रकरण त्यांनी सविस्तरपणे सांगितलं होतं। शिक्षणाधिकारी किरण कुवर यांच्यावर गुन्हे दाखल असताना त्यांनी बनावट पद्धतीने या ठिकाणी नियुक्ती दाखविण्याचा आरोप पंकज साळुंखे यांनी केला आहे। तत्कालीन शिक्षणाधिकारी असलेल्या किरण कुवर यांची बदली झाल्यामुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या मराठा आघाडीचे नेते पंकज साळुंखे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी धुळे जिल्हा परिषदेत जाऊन कुवर यांच्या दालनात गोमूत्र आणि गंगाजल शिंपडून सदर दालन पवित्र करीत अनोखं आंदोलन केलं। तसेच जिल्हा परिषद आवारात फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला। धुळे शिक्षणाधिकारी प्राथमिक श्रीमती किरण कुवर यांच्या बदलीचा आदेश आम्हाला संध्याकाळी पाहायला मिळाला। त्यांची जी बदली आहे ती बीड येथे योजना म्हणून शिक्षणाधिकारी योजनेत यांची बदली येथे झाली। आम्ही गेल्या 1.5 वर्षापासून ते 2 वर्षापासून या भ्रष्ट महिला अधिकाऱ्यासंदर्भात शासनाला वेळोवेळी आम्ही सगळं काही सांगितलं। तसेच धुळे जिल्हा परिषदेचे CEO आहेत यांना देखील आम्ही वेळोवेळी यांना निदर्शनास गोष्टी आणून दिल्या। त्या महिलेवरती गुन्हे दाखल असताना तिने बनावट पद्धतीने इथे तिची नियुक्ती दाखवली। ही नियुक्ती इथे असताना तिने बनावट पद्धतीने इथे खूप साऱ्या लोकांचे इथे अनधिकृत कामं केले। अक्षरशः तिने गोरगरीब शेतकरी, कष्टकरी, मेहनती या सगळ्या लोकांना तिने खूप लुबाडलं। जे मोठमोठे संस्थाचालक आहेत, गोरगरीब शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आहेत, त्यांना देखील तिने खूप चांगल्या पद्धतीने लुबाडून घेतलं, अतिशय होळपळून घेतलं तिने। त्यामुळे तिची जी उचलबांगडी झाली। आज आम्ही इथे रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं समस्त इथे पदाधिकारी आहेत, काही संस्थाचालक आहेत, वाडिले अप्पा आहेत, गिरासे अप्पा आहेत, बाबा आहेत, पुन्हा जैन सर आहेत, पुन्हा आपलं महिला मंडळ आहे, यांच्या सगळ्यांच्या वतीनं आम्ही इथे आनंदोत्सव साजरा केलेला आहे। आम्ही इथे गोमूत्र शिंपडून, गंगाजल शिंपडून हे शिक्षणाधिकारी कार्यालय जे आहे, जिल्हा परिषद जे आहे, याला आम्ही आज पवित्र करतो आहे। त्याच पद्धतीने आम्ही संपूर्ण जिल्हा परिषदेमध्ये पेढे देखील वाटणार आहोत। जय हिंद, जय महाराष्ट्र। मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल। धुळे तालुक्यातील सरवड येथील जातीय अत्याचाराविरोधात सत्यशोधक विद्यार्थी संघटना आणि सत्यशोधक जन आंदोलनातर्फे धुळे जिल्हाधिकारी कार्यालय आवारात निदर्शने करण्यात आली। तसेच आरोपींच्या अटकेची मागणी करीत प्रशासनातील निवासी जिल्हाधिकारी शरद पवार यांना निवेदन देण्यात आलं। पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनाही या संदर्भात निवेदन देण्यात आलं। निवेदनात म्हटलं आहे की धुळे शहरापासून 10-11 किलोमीटर अंतरावर असलेल्या सरवड गावात गेल्या काही दिवसांपासून जातीय अत्याचाराच्या घटना घडत आहेत। घटना घडल्यानंतर पोलीस प्रशासन निव्वळ गुन्हे दाखल करण्याचा सोपस्कार पार पाडत असल्याने गुन्हेगारांवरील पोलिसांचा धाक दिसून येत नाही। परिणामी एकाच गावात दुसऱ्यांदा जातीय अत्याचाराची घटना घडते। एवढंच नाही तर जातीयवादी मानसिकता सामाजिक बहिष्कारापर्यंत जाऊन पोहोचते। दिनांक 5 डिसेंबर 2025 रोजी बदनामीच्या आरोपावरून दिव्यांग गौतम गवळे या व्यक्तीला जातीय शिवीगाळ करून अमानुष मारहाण केली गेली। तसेच जीवे ठार मारण्याची धमकी दिली। घरातील बाबासाहेब आंबेडकरांचा फोटोकडे हात दाखवित शिवीगाळ करण्यात आली। अनिल कैलास पाटील, गायत्री अनिल पाटील, विकास कैलास पाटील, राधा विकास पाटील, मनोहर प्रकाश पाटील ही आरोपींची नावे आहेत। गौतमसोबतच त्याची म्हातारी आई, आजारी वडील आणि त्याच्या बहिणीला देखील मारहाण करण्यात आली। घटनेच्या बाबतीत 6 दिवस झाल्यानंतर देखील एकाही आरोपीला अटक झाली नाही। आरोपी गावात मोकाट फिरत आहेत। पोलीस कोणतेच ठोस पाऊल उचलत नाहीत।
आरोपी प्रस्थापित नेत्यांकडून पोलिसांवर दबाव आणत आहेत असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे. यापूर्वी 22 ऑक्टोबर 2025 रोजी सरवड गावात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नावाच्या फलकाजवळ फटाके फोडण्याच्या वादावरून दोन गटात खूप मोठा वाद झाला होता. त्यानंतर दोन्ही पक्षांनी बैठका घेऊन समझोता केला, परंतु नंतर समोरच्या पक्षाने गावात त्यांची वेगळी बैठक घेतली आणि या बैठकीत असं ठरलं की गावातील दलित समाजाच्या लोकांना दुकानावर येऊ द्यायचं नाही, त्यांना चक्कीवर दळण दळून द्यायचं नाही, दूध देणं बंद करायचं, यांच्या लोकांना कुठेही कामाला लावायचं नाही. याला काही लोकांनी नकार दिला, पण त्यांनी 2 महिलांना चक्कीवरून परतवून लावलं. एक जण दूध आणायला गेला असता त्याला दूध दिलं नाही. काही महिला शेतात कामात गेल्या असता त्यांनाही कामावरून परतवून लावलं. या संदर्भात सत्यशोधक विद्यार्थी संघटनेच्या शिष्टमंडळाने सोनगीर पोलीस स्टेशनला भेट दिली असता संबंधित अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं की सदर गुन्हा उपविभागीय पोलीस अधिकारी साक्री यांच्या स्तरावरील असून आम्ही काहीही करू शकत नाही, असं उत्तर एक प्रकारची पळवाटच म्हटली पाहिजे. यावरून पोलिसांवर राजकीय दबाव असल्याचं स्पष्ट होतं. अशा पद्धतीने सरवड गावात जातीय अत्याचाराच्या घटना वारंवार घडत असताना पोलीस प्रशासन मात्र गुन्हेगारांवर कारवाई करीत नसल्याने भविष्यात मोठी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. पर्यायाने तालुक्यातील सामाजिक सलोखा बिघडण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही. तरी सरवड तालुका जिल्हा धुळे येथील जातीय अत्याचार करणारे आणि सामाजिक बहिष्कार टाकणाऱ्या प्रवृत्तींच्या विरोधात तीव्र स्वरूपाची कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच दिव्यांग गौतम गवळे यास अमानुष मारहाण करणारे अनिल कैलास पाटील, गायत्री अनिल पाटील, विकास कैलास पाटील, राधा विकास पाटील, मनोहर प्रकाश पाटील या आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी, अन्यथा संघटनेच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनातून देण्यात आला. निवेदनावर सिद्धांत बागुल, केतन निकम, हर्ष मोरे, धम्मदीप मोरे, निलिमा भामरे, धनंजय जगताप, सिद्धार्थ बैसाने, दिनेश बैसाने, श्वेता गवळे, मयुरी जाधव, विश्वजित वाघ, हरीश वाघ, धनराज झालटे, शरद वेंदे, संदीप बोरसे, सचिन बागुल, अतुल बैसाने, मनोज नगराळे, राकेश अहिरे यांची नावे आहेत. तरुण आहे गौतम गवळे, डोळ्याने आंधळा आहे. त्याला फक्त अफवा पसरवतोय, बदनामी करतोय या संशयावरून मारहाण करण्यात आली. फक्त मारहाण केली नाही तर त्याला जातीय शिवाय देण्यात आला. त्याच्या घरामध्ये बाबासाहेबांचा फोटो होता, त्या फोटोकडे बघूनही त्यांनी शिव्या दिल्या, जातीय शिव्या दिल्या. त्याची म्हातारी आई, खाटीवर आजारी पडलेला बाप, त्याचे वडील, त्यालाही मारहाण केली, त्याची बहिणीलाही मारहाण केलं. याची हा गुन्हा सोनगीर पोलीस स्टेशनला नोंदवण्यात आलेला आहे. 6 दिवस होऊन गेले, 6-7 दिवस होऊन गेले, अजूनही एकाही आरोपीला अटक झालेली नाही. आरोपी गावामध्ये फिरतायत मुखात. आम्ही काल आमच्या शिष्टमंडळ गेलो होतो सोनगीर पोलीस स्टेशनला, तर ते असं म्हणतात की आमच्याकडून काही होऊ शकत नाही, म्हणजे हे DYSP साहेब करते, म्हणजे आम्ही काहीच करू शकत नाही, आम्ही दखल घेऊ शकत नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. ते म्हणतात की आम्ही गेलो होतो. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. दिव्यांग व्यक्तींच्या विविध प्रश्नांसाठी प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलनातर्फे धुळे जिल्हाधिकारी कार्यालय आवारात निदर्शने करण्यात आली. तसेच प्रशासनाला मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. निवेदनात म्हटलं आहे की शासन निर्णयानुसार दिव्यांग सहाय्यासाठी ₹30 लक्षपर्यंत निधी वापरण्याची तरतूद आहे. त्याची अंमलबजावणी करा. सर्व आमदारांना तात्काळ पत्र जारी करून निधी दिव्यांगांसाठी वास्तवात खर्च करण्याचे निर्देश द्या. निराधार योजनेत 25 वर्षाची अट रद्द करा. निराधार दिव्यांग योजनांसाठीची उत्पन्न मर्यादा 50,000 वरून 1,00,000 करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवा. दिव्यांगांसाठी 1,500 ते 2,500 रुपये पेन्शन वाढ करा. अशा विविध मागण्या निवेदनातून करण्यात आल्या. निवेदनावर संघटनेच्या शहराध्यक्ष ॲडव्होकेट कविता पवार, शशिकांत सूर्यवंशी, इंदुताई क्षीरसागर, भटू चौधरी, सूर्यकांत चौधरी, विनोद पवार, पंडित पवार, वैशाली पवार, जगदीश अहिरराव, प्रकाश गांगुर्डे आदींच्या सह्या आहेत. कविता पवार, मी प्रहार अपंग क्रांती संस्थेची महाराष्ट्र राज्य सहखजिनदार असून आमच्या आज इथं उपस्थित जिल्हाध्यक्ष शशिकांत सूर्यवंशी आहेत, भटू चौधरी आहेत, मुस्ताक शेख आहेत, तसेच संजय पाटील साहेब आहेत, असे बरेच आमचे दिव्यांग आलेले आहेत. तर आजपर्यंत दिव्यांगांचे 1991चाही कायदा झाला, त्याच्यानंतर 2016चाही कायदा आला, परंतु तरी दिव्यांगांना मागण्या या मागाव्याच लागत आहेत. आता ज्या आहेत आमच्या मागण्या, तर त्या मागण्या विशेष करून अशा आहे की आम्ही जे आपले शासन निर्णय आहे त्यानुसार आम्ही दिव्यांगांना ₹600
30 लक्षावधीचा निधी वापरण्याची तरतूद आहे. परंतु आमदार निधीतनं परंतु आजपर्यंत तो निधी वापरला गेला नाही. तसा आमचे जे आहे माननीय कुणाल बाबाजी त्यांनी काल एक कार्यक्रम केला, पण तरीही जो कायदा आलेला आहे 2011 पासून तर आतापर्यंतचा जो निधी तो वाटप झालेला नाही. वास्तविक पाहायला गेला तो हा निधी दरवर्षी खर्च झाला पाहिजे, परंतु आमदार लोक खासदार लोक हा निधी वाटप करत नाही. त्यामुळे दिव्यांगांवर खूप मोठी एक गदा आलेली. निदान त्यांच्यावाले ज्या गरजेच्या वस्तू आहेत त्या तरी त्याच्यातनं वाटल्या गेल्या पाहिजेत. त्यानंतर दुसरी आमची आहे की जी 25 वर्षाची अट आहे ती रद्द करावी निराधारांची योजनेसाठी. त्याच्याने काय होतं की दिव्यांगांची मुलं मोठे झाल्यानंतर त्यांना ती संजय गांधीची योजना रद्द होते. ते श्रावण बाळामध्ये जातात, परंतु श्रावण बाळामध्ये जाताना रेशन कार्डवर त्या मुलांची नावं असल्यामुळे ती रद्द होऊन जाते. तर त्याच्यामुळे असं झालं नाही पाहिजे, कारण आजकाल आपण बघतोय कोणते मुलं आईवडिलांना सांभाळून राहिलेत. त्यामुळे ती आमची अट ती रद्द करण्यात यावी. त्याचप्रमाणे जी पेन्शनची वाढ आहे माननीय आमचे बच्चूभाऊ कडू यांच्या मार्फत 2,500 रुपये झालेले, परंतु आज देखील काही दिव्यांगांच्या खात्यात फक्त 1,500 पडताय, काहींचे 2,500 पडताय. त्यासाठी पण आम्ही प्रयत्न केले डीबीटी पाहिजे, परंतु डीबीटी होऊन सुद्धा दिव्यांगांच्या खात्यात 1,500च पडताय. तर असं न होता रोग बायठोक, आता लाडक्या बहिणीची योजना चांगल्या घरातल्या महिला पण घेत आहेत, त्यांना रोग बायठोक दिलं जाते. मग दिव्यांगांवर असं का घडल्या जातो, का अन्याय केला जातो दिव्यांगांवर, आणि मग का दिव्यांगांना घडी आंदोलन उपोषण करावं लागतं. तर ही वेळ येऊ नये म्हणून आमच्या ह्या मागण्या आहेत. तशा तर बऱ्याच मागण्या आहेत, पण आजच्या तारखेला आम्ही या 3 मागण्या मान्य करतो. जर आमच्या ह्या मागण्या लवकरात लवकर मान्य झाल्या नाही तर आम्हाला इथे वेगळ्या प्रकारचं आंदोलन करावं लागेल. आणि मला तसं वाटतं ना की दिव्यांगांपैकी कोणाला तरी आत्मदहन करावं लागेल, त्यावेळीच आमच्या मागण्या मान्य होतील असं मला वाटत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. मुस्लिम परिसरातील गटारींचं घाण सांडपाणी हिंदू वस्त्यांमध्ये सोडल्यामुळे निर्माण झालेल्या तणावासंदर्भात धुळे शहरातील अभय कॉलेज परिसर, ट्रान्सपोर्ट नगर, चंडिका माता नगर, अंबिका नगर, संत नरहरी नगर या परिसरातील रहिवाशांनी प्रशासनाला निवेदन देऊन कारवाईची मागणी केली. निवेदनात म्हटलं आहे की या कॉलनी परिसरांमध्ये 100 फुटी रोड, वरजाई रोड, आझाद नगर, कबीरगंज या परिसरातील गटारींचं घाण पाणी अति तुडुंब प्रमाणात नॅशनल हायवेच्या बाजूला असलेल्या गटारीमधून मोठ्या प्रमाणात सोडण्यात आलं आहे. ते सांडपाणी देवांच्या मंदिरांभोवती, घरांभोवती आणि व्यावसायिक दुकानांभोवती अत्यंत मोठ्या प्रमाणात तुंबत असल्यानं आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत. नागरिक यामुळे हैराण होऊन इतर ठिकाणी राहायला जात आहेत. हेतुपुरस्सर करण्यात येत असलेल्या या षडयंत्रामुळे 2 समाजामध्ये वाद निर्माण होऊन अनुचित प्रकार घडण्याची शक्यता आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ निवेदनाची दखल घेऊन कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी मनपा प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनावर दिलीप चौधरी, गिरीश चौधरी, चेतन दायमा, मनोहर चौधरी, महेश भारसकर, शंकर बरगुजर, राजेश वाघ, अशोक पाटील, राकेश वाघ इत्यादींच्या सह्या आहेत. धुळे महापालिका हद्दीमधील हायवे लगत जे अभय कॉलेज आहेत, ट्रान्सपोर्ट नगर आहे, तिथे दत्तदेवाचं मंदिर आहे आणि मागच्या परिसरामध्ये पूर्ण मुस्लिम बहुल एरिया आहे. तर हेतू पुरस्कार 2 समाजात तेढ निर्माण होईल या उद्देशाने त्या परिसरातील सर्व सांडपाणी, ड्रेनेजचं पाणी त्या मंदिर परिसरातील एरियामध्ये उघड्यावर सोडण्यात आलेलं आहे. तसेच त्या ठिकाणी जे गटारींचं काम होते, मोठ्या गटारी बनवल्या त्या गटारी अर्धे काम करून त्या गटारी बंद करण्यात आलेल्या आहे. जर 8 दिवसात जर आमचे निवेदन स्वीकार करून जर याचा बंदोबस्त केला नाही, घाण पाण्याचा निचरा तिथे संपवला नाही, बंद केला नाही, तर मोठे आंदोलन उचलण्यात येईल. आणि 2 समाजामध्ये जर तेढ निर्माण झाल्यास त्याला प्रशासन पूर्णपणे जबाबदार राहील. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल.